उद्याचे जे काही आपल्याला इव्हेंट घ्यायचे आहेत, तर ट्रेनिंग ॲप्लिकेशनवर आपल्याला काय करायचं आहे, शेड्यूल इव्हेंट करताना ट्रेनिंग सिलेक्ट करायचं आहे. ट्रेनिंग सिलेक्ट केल्याच्यानंतर हे जे काही शेवटचं क्लायमेट रिझिलियंट टेक्नॉलॉजी कंसामध्ये CRT हेच निवडायचं, बाकी काहीही निवडायचं नाही. हा मुद्दा निवडायचा. हे केल्याच्यानंतर सब इव्हेंटमध्ये लक्षात घ्या, आता मी सगळ्याच ह्याचं हे बनवणार नाही. तर 4 महत्त्वाचे जे आपले उद्यापासून जे घ्यायचे तर त्याचं मी तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते म्हणजे ह्याचे मुद्दे जे आहेत ते त्या ठिकाणी जे आहे ते दाखवतो. तर सगळ्यात महत्त्वाचं जे काही उद्याचं जे काही पहिलं जे काही आपल्याला डेमो द्यायचं आहे, तर हे आहे प्रिपरेशन ऑफ लिंबोळी अर्क. हे एक निवडायचं. समजा हे निवडून त्याचा जो आहे तो आहे असा पुढं आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते इव्हेंट जो आहे तो तयार करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढं खाली जाऊन 18 नंबरचा जो काही मुद्दा आहे, प्रिपरेशन ऑफ नीमास्त्र, ब्रह्मास्त्र, आग्नेयास्त्र, हा जो आहे तो मुद्दा आपल्याला 18 नंबरचा ते एक इव्हेंट आपल्याला तयार करायचा आहे. त्याच्या पुढं जाऊन 17 नंबरचा एक जो आहे तो आपल्याला CRT 17 नंबरची जी आहे प्रिपरेशन ऑफ दशपर्णी अर्क, हे एक निवडायचं आहे. ह्याचा एक इव्हेंट कंप्लीट करायचा आहे. आणि एक जनजागृतीचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे, CRT 16 म्हणजेच कलेक्शन ऑफ नीम सीड्स. तर ही एक निवडून जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी जे आहे ते इव्हेंट तयार करायचा आहे. तर आता मी एक प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी जे आहे ते हे करतो आहे, प्रिपरेशन ऑफ दशपर्णी अर्क. लोकेशनमध्ये जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे ते ऑदर असं निवडायचं आहे. ऑदरमध्ये जाऊन जे आहे ते हे नाव टाकताना जे आहे ते तुम्ही सर्वांनी इंग्लिशमध्ये टाका. तुमचं जे काही गावाचं नाव असेल ते टाका. आता ट्रेनिंग पार्टिसिपेंटमध्ये प्रायोरिटीनं, प्राधान्यानं आधी हे फार्मर जे आहे ते हे निवडा. त्याच्यानंतर तुमचं जे काही असेल तर ते बाकीच्या गोष्टी ॲग्रिकल्चर असिस्टंट ह्या त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही निवडा. पण प्राधान्यानं फार्मर हे नाव निवडाच. त्याच्यामुळं काय होणार आहे, खाली व्हिलेजचं नाव जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. आणि हे व्हिलेजचं नाव आल्यामुळं तुम्हाला तुमच्या गावामध्ये जे काही झालेला इव्हेंट आहे तर तो मुंबई कार्यालयाला एक्सेल शीटमध्ये तो MISE सिस्टीमवर दिसतं आहे. आणि त्याच्यामुळं हे जे काही एखाद्या दिवस तुमचे नावं कधी कधी वगळतात किंवा त्यांना ते दिसत नाही, त्याच्यामुळं तुम्हाला कधी कधी फोन पण येतात, जसं आपल्याकडे यापूर्वी आदमानींना आला होता. तर तसं होणार नाही. त्याच्यामुळं फार्मर नाव निवडा, ओके करा. हे झाल्याच्यानंतर खाली सिलेक्ट ट्रेनिंग व्हिलेज येत आहे. तर ह्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही ज्या ठिकाणी घेणार आहात इव्हेंट, तर त्या ह्याचं जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी गावाचं नाव निवडा. हे गावाचं नाव निवडल्याच्यानंतर उद्या 11 तारीख आहे, 11 तारीख निवडा. सकाळी किती वाजता तुम्हाला घ्यायचं आहे डेमो, त्या पद्धतीनं जे आहे ते तुम्ही निवडा. हे सिलेक्ट. आणि इथं नंबर ऑफ डेजमध्ये सर्वांनी काळजी घ्या, एकच टाका. इथं जर तुम्ही 2 टाकलं तर हे तुमचा इव्हेंट ऑनगोईंग दाखवत राहतं आहे. असं बऱ्याच जणाला आपल्या इथं टेक्निकल प्रॉब्लेम आल्या, त्याच्यामुळे ती जी आहे ती काळजी घ्या. इथं नंबर ऑफ डेजमध्ये फक्त 1 निवडा. पुन्हा इम्पोर्ट युजर करा. आणि त्या ठिकाणी जे आहे ते जे तुमचे पार्टिसिपंट शेतकरी जे काही राहणार आहे, जसं आता आमच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते अशा पद्धतीनं आपण जसे माणसं किंवा शेतकरी निवडतो त्या पद्धतीनं जे आहे ते तुम्ही हे सगळे शेतकरी जे आहे ते त्या ठिकाणी आणि आपली टीम जी आहे ते तुम्ही त्या ठिकाणी निवडायची आहे. आणि हे अशा पद्धतीचा इव्हेंट जो आहे तो आपण क्रिएट करायचा आहे. हा झाला इव्हेंट तयार. या पद्धतीनं आपण दुसरे सुद्धा इव्हेंट जे आहे ते तयार करायचे आहेत. त्याचं डिटेल मी सांगितलं आहे.